पंच 3 2 3 बॉल आणि 7 धावा फलकावरती. ओव्हर पिच लॉंग साईड लाभ करण्याचा प्रयत्न होता, परंतु या ठिकाणी पाहिलं तर बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉल पाहायला मिळतोय. चालू असलेली लढत पाहायला मिळते ती म्हणजेच सोनिवली विरुद्ध बेडीसगाव या दोन संघांच्या दरम्यान ही मॅच पाहायला मिळते. टॉस जिंकला बेडीसगाव संघानं आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. नक्कीच या ठिकाणी भरपूर चांगली कामगिरी करत असताना गोलंदाज सुरुवातीला पाहिलं तर नक्कीच पहिल्याच बॉलवरती नक्कीच धक्का लागला होता, परंतु त्यानंतर पुन्हा एकदा धावांना सुरुवात करत असताना आदित्य शॉट प्लेन हुक केलाय. फटका चांगला आहे, परंतु फाईन लेगला खेळाडू उपस्थित. एक धाव तर पूर्ण, दुसऱ्याचा प्रयत्न केला जातो आणि पाहता पाहता दुसरी ही धाव या ठिकाणी कंप्लीट होते. षटक क्रमांक या ठिकाणी पहिला समाप्त झाला. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर पहिल्या सत्रात बॅटिंग करत असताना धावफलकावरती धावा पाहू शकता सोनिवली टीम समोर तब्बल 9 धावा एका गडाच्या मोबदल्यात. पहिल्याच ओव्हरमध्ये पाहिलं तब्बल 9 धावा. षटक क्रमांक दुसरा. गोलंदाज बॉलिंग मार्क वरती गोलंदाज कुणाल. स्ट्राईक वरती फलंदाज आपण पाहू शकता महेश. या ठिकाणी पहिलाच बॉल कुणाल यांचा लेग स्टिकच्या बाहेर व्हाईट बॉल. नक्कीच या ठिकाणी पंचांचा अचूक लक्ष व्हाईट बॉल आलाय. एक अवांतर धाव फलकावरती ऍड होते. तब्बल 10 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. अगदी प्रति ओव्हरचा रिक्वायर्ड रेटने प्रति ओव्हरच्या रन रेटने जर पाहिले 10 धावा जरी आल्या तरी तब्बल 4 षटकांमध्ये 40 धावा मैदानाच्या आत उभा करू शकतो सोनिवली टीम. यॉर्कर लेंथ या ठिकाणी अगदी भरपूर चांगली ही लाईन पहिल्या बॉलवरती अगदी दिशा भरकटली होती, परंतु या बॉलवरती अगदी सुंदर डिलिव्हरी. इथे देखील यॉर्कर वॉट बॉल मागच्या 2 बॉलवरती अगदी इम्प्रेसिव्ह कामगिरी करत असताना सुंदर गोलंदाजी. अगदी कुणाल भरपूर चांगली गोलंदाजी करत असताना मागच्याच बॉलवरती त्रिफला उद्ध्वस्त केलाय. स्ट्राईक वरती नवीन फलंदाज आशीर्वाद यांना पाहता पहिलाच बॉल आशीर्वाद साठी शॉर्ट ऑफ प्लेन हुक करण्याचा प्रयत्न नक्कीच केला होता,
परंतु बॅटन बॉलचा संपर्क नाही आहे. डॉट बॉल अगदी भरपूर चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. पहिल्याच ओव्हर पासून या ठिकाणी चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये पाहिलं तर संदीपनं 9 धावा खर्च केल्या, परंतु त्यानंतर कुणाल या ठिकाणी सातत्याने डॉट पर्सेंटेज वाढवतोय. पुन्हा ते यॉर्कर लेन, परंतु या ठिकाणी खोदून काढण्याचा प्रयत्न अगदी केला होता, परंतु हा बॉल अगदी पॅड वरती आढळतोय. परंतु पंचांचा डिसिजन लेग बाईस, यस बॅट कट, एक धाव या ठिकाणी कंप्लीट केली जाते. गुडलँड स्पॉट, फटका चांगला आहे अगदी, परंतु या ठिकाणी ताकद कमी पडली होती. जजमेंट करायचं होतं, परंतु या ठिकाणी दोन खेळाडू एकमेकां अगदी जवळ आले होते, परंतु त्यानंतर ताळमेळ बिघडलं आणि अगदी दोघांच्याही मध्ये हा बॉल आणि त्यानंतर बॉल सीमारेषा बाहेर, एक टप्पा घेत चौकार. पुन्हा एकदा गोलंदाज कुणाल, अगदी इथे हा बॉल पाहिला तर अगदी लेग स्टिकच्या बाहेर फलंदाजाने सोडून दिला, परंतु त्या ठिकाणी मिसफील्ड होते. तिथे एकही धाव नव्हती, तिथे तब्बल 2 धावा कंप्लीट केल्या जातात. अगदी पावसाळी क्रिकेटमध्ये हे असे दृश्य सातत्याने पाहायला मिळतात. मिसफील्ड झाले, त्यानंतर बॉल हातातून स्किट होतो, कधी कधी शतरक्षक स्किट होतो, कधी कधी यष्टीरक्षक स्किट होतो, तर कधी कधी बॅटर सुद्धा स्किट होतात. परंतु या ठिकाणी 2 धाबा अगदी धावून पूर्ण केल्या आणि एक वाईटची तब्बल 3 धाबा धाव फलकावरती ऍड केल्या गेल्यात. फुल टॉस बॉल ऑन साइडला ड्राईव्ह केला आहे, गॅप मध्ये ढकल, परंतु क्षेत्ररक्षक पोहोचतील त्याच्या आवाजाच्या बाहेर, बॉल जाईल सीमारेषा बाहेर, चौकार. दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना सोनिवली टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 22 धावा.
तब्बल 26 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. ओव्हर पिच बॉल फटका चांगला आहे परंतु क्षेत्ररक्षक पोहोचणार का आणि या ठिकाणी भरपूर चांगला कॅच स्वीकारला गेलाय. अगदी स्वीट ला आपण पाहिलं नक्कीच लॉंगॉनला खेळाडू उपस्थित होते आणि चांगली फिल्डिंग या ठिकाणी पाहायला मिळते. रनिंग कॅच या ठिकाणी कंप्लीट केली गेली. फलंदाज बाद. नवीन फलंदाज स्ट्राईक वरती रोहित. पहिलाच बॉल अगदी रोहित साठी ओव्हर पिच होता. ऑनसेटला खेळण्याचा प्रयत्न परंतु त्या ठिकाणी बॅटची लिडिंग एज आणि फलंदाज बाद. अगदी शून्यता चष्मा घालून मात्र आता परतावा लागेल रोहितला डगआउट मध्ये. फलंदाज बाद. काढून पाठवायला लागेल. पुन्हा एकदा यॉर्कर लेंथ या ठिकाणी आपण पाहतात. यस या ठिकाणी षटक क्रमांक 3 संपले. षटक संपली. धावा धावफलकावरती 28 पाहायला मिळतात. गोलंदाज बॉलिंग मार्क वरती रवी. गोलंदाज नंदू आहेत. पहिलाच बॉल या करून खोदून काढला. आउटफील्ड फास्ट. फलंदाज या ठिकाणी पण पाहतात. आदित्यच्या बॅटमधनं चौकार. अगदी आदित्यचा विचार केला या ठिकाणी भरपूर चांगली बॅटिंग. त्याच्या बॅटमधनं आतापर्यंत 4 चौकार आलेत आणि 2 दुहेरी धावा आल्यात. भरपूर चांगली बॅटिंग मैदानाच्या आत करत असताना. आदित्यच्या बॅटमधनं आतापर्यंत 20 धाबा आलेल्या आहेत. नक्कीच भरपूर चांगली बॅटिंग मैदानाच्या आत करत असताना टीमची टोटलचा जर विचार केला तर आतापर्यंत 32 धाबा धावफलकावरती द्यावा लागेल. ते म्हणजेच आदित्यला आणि सोनेरी टीमच्या प्रत्येक बॅटरला. फुलटॉस बॉल फटका फेसला परंतु या ठिकाणी अगदी झेलची संधी होती. जजमेंट चुकला. अगदी खेळाडूला बीट करून बॉल जायचं राहील. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार.
लगातार मागच्या 2 बॉलवरती 2 चौकार आले. शेवटच्या षटकामध्ये अटॅक करत असताना फलंदाज आदित्य या ठिकाणी हात देखील लावण्यासाठी लाभ करण्याचा प्रयत्न, परंतु अगदी बॅटच्या अगदी शिरेवरती हा बॉल लागला आणि त्यानंतर स्वतः गोलंदाज चेंडूपर्यंत पोहोचतील. तत्पूर्वी एकच धाव या ठिकाणी मिळणार आहे. टीमची टोटल जाऊन पोहोचते 38. 38 धावा अजूनही या षटकातील 3 चेंडू शिल्लक. अगदी इथे हा बॉल पंचांचा इशारा, नो बॉल आलाय. अगदी बिमर बॉल फेकला मैदानाच्या आत. 1+1 2 धावा धाव फलकावरती ऍड. तब्बल 40 धावा धाव फलकावरती पूर्ण होत आहेत. त्या म्हणजे सोनिवली टीमच्या पहिल्या मॅच मध्ये तब्बल 39 धावा बनल्या गेल्या. 40 धावा संख्येचं टार्गेट होतं आणि 40 धावा त्या ठिकाणी अगदी सहजासहजी पूर्ण केल्या. त्या म्हणजे बॅटिंग करत असताना मागच्या मॅच मध्ये आंबेशिव संघाला, परंतु या मॅच मध्ये त्याहून जास्त धावा पाहायला मिळतील का? इथे हा फटका चांगला आहे, परंतु हवेच्या विरुद्ध हा फटका लगावला आहे. जर का हवेच्या सोबत हा फटका आला असता तर नक्कीच कदाचित चौकार किंवा षटकार आला असता, परंतु हवेच्या विरुद्ध फटकेबाजी करायची आहे. परंतु या ठिकाणी आपण पाहिलं 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केले जातात. तब्बल 42 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. पुन्हा एकदा गोलंदाज नंदू यॉर्कर लेन कुदून करला, फटका चांगला आहे या ठिकाणी. अगदी मिनी हेलिकॉप्टर एकदा तर कंप्लीट, दुसऱ्याचा प्रयत्न, परंतु डायरेक्ट हिट. परंतु या ठिकाणी चुकीचा निर्णय. परंतु मैदानाच्या आत आता पंचांच्या मनामध्ये प्रश्नचिन्ह निर्माण की आता किती धावा द्यायच्या. यस, तर 6 धावा या ठिकाणी धावफलकावरती ऍड होतील. नक्कीच एक चूक तुम्हाला मैदानातून बाहेर काढू शकते बिडीसगाव ही टीम, मात्र अशा चुका आपण विसरू नका. नक्कीच इथनं पुन्हा एकदा चांगला खेळ करावा लागेल. अजूनही या षटकाचा जर विचार केला तर अजूनही उर्वरित एक शेवटचा बॉल शिल्लक आहे या पहिल्या सत्राचा. आणि नक्कीच या ठिकाणी आदित्य ज्या प्रकारे चांगल्या लय मध्ये दिसतोय, अगदी नक्कीच मी तर म्हणेन याही बॉलवरती चांगला धावा येतील की गोलंदाज नंदू कमबॅक करेल. गुडले स्पॉट पुल करण्याचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी अगदी पाहिला तर बॅट अँड बॉलचा संपर्क नाही आहे. अगदी एका टप्प्यावरती बॉलला गॅदर केलं गेलं, यष्टीरक्षक पोहोचलाय. तत्पूर्वी एकच धाव शेवटच्या बॉलवरती. पाहता या ठिकाणी पहिलं सत्र समाप्त झालं आणि पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना सोनिवली टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 49. 49 धावा आणि 50 धावसंख्येचा टार्गेट उभा केलाय तो म्हणजे बेडीसगाव टीम समोर.
तर पुन्हा एकदा आपण जाऊया मागच्या दिशेने. सेकंड इनिंगला सुरुवात. तब्बल 50 धावा संख्येचा टार्गेट चेस करण्यासाठी आपण पाहू शकता बेडीसगाव टीमने टॉस जिंकला होता. प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय, परंतु पहिल्या सत्रामध्ये भरपूर चांगली बॅटिंग सोनेरी टीमकडून पाहायला मिळाले, परंतु त्याच बॅटिंगला तोडीस तोड उत्तर देण्यासाठी आपण पाहू शकता बेडीसगाव टीमचे 2 सलामीवीर आकाश आणि सागर मैदानाच्या आत सज्ज झाले. स्ट्राईक वरती आकाश, ज्याला सातत्याने आता प्रत्येक बॉल आकाशामध्ये पाठवावा लागेल, परंतु पहिलाच बॉल क्रिकेटचा ब्रह्मास्त्र यॉर्कर लेंथ अगदी फाईन लेग क्षेत्रात बॉल चाललाय, परंतु या ठिकाणी पाहिलं तर चांगली फिल्डिंग त्या क्षेत्रात पाहायला मिळते. एकच धाव पहिल्या बॉल वरती मिळणार. स्वतःचं आणि संघाचं या ठिकाणी अकाउंट ओपन करत असताना आकाश. समीकरण पाहिलं तर 24 बॉल आणि 50 धावा संख्येची गरज, आणि पहिल्याच बॉल वरती पाहिलं तर एक सिंगल आले. अगदी सोनेरी टीम कडून गोलंदाज आपण पाहता आशीर्वाद पहिल्याच बॉल वरती पहिले सिंगल खर्च केले, परंतु त्यानंतर दुसराच बॉल अगदी अवे फ्रॉम द बॉडी सातत्यानं आता मात्र या ठिकाणी टप्पा बदलण्यात आला. इथे देखील चांगला चेंडू, परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर यष्टीरक्षक चुका करतो, परंतु डीप मध्ये आपण पाहणार आणि तेच तरार गोलंदाजी पाहायला मिळते गोलंदाज आशीर्वाद यांच्याकडनं. या ठिकाणी हा बॉल आपण पाहिला तर गुड लेन स्पॉट, परंतु अपेक्षेप्रमाणे या ठिकाणी बॉल उचली घेतली नाही. अगदी टप्पा फुल्यानंतर हा चेंडू डीप राहिला आणि त्यानंतर फलंदाजाला बीट केला या ठिकाणी डॉट बॉल. फुलटॉस बॉल ड्राईव्ह करण्यात आला. या ठिकाणी फटका चांगला आहे. अगदी लॉंग ऑफ क्षेत्रात खेळाडू उपस्थित. अगदी भरपूर चांगली फिल्डिंग पाहायला मिळते, परंतु 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्यात. नक्कीच फिल्डिंग चांगले केली. लगेच मैदानाच्या बाहेर प्रेक्षक वर्ग दर्शन नक्कीच दर्शनासाठी नक्कीच टाळ्यांचा कडकडाट या ठिकाणी केला गेला, कारण की चांगली फिल्डिंग केली. ओव्हरपिच बॉल लॉक करायचा प्रयत्न, परंतु अगदी बॅटच्या अगदी टो इनला हा बॉल लागला, परंतु त्यानंतर आपण पाहिलं तर अगदी पॉइंटच्या क्षेत्रात आपण पाहिला हा बॉल निघून गेला होता, परंतु एकच धाव मिळणार. षटक पहिलं संपलं. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर सेकंड इनिंग मध्ये 49 धावा चेस करत असताना पहिल्याच ओव्हर मध्ये फक्त 7 धावा. पहिल्याच ओव्हर मध्ये दबावामध्ये आणण्यासाठी गोलंदाज आशीर्वादनं भरपूर चांगली गोलंदाजी केली. सातत्यानं डॉट पर्सेंटेज वाढवले, परंतु त्यानंतर देखील आपण पाहिला फक्त 7 धावा धाव फलकावरती. फिल्डरचं त्या ठिकाणी कौतुक करावं लागेल. पूर्णपणे नजर बॉल वरती ठेवली, फोकस केलं आणि त्यानंतर पाहिले तर भरपूर चांगल्या या ठिकाणी कॅच स्वीकारली गेली. तर यानंतर होणारी नेक्स्ट मॅच तर यानंतर नेक्स्ट मॅच जांभिवली विरुद्ध सोनिवली नागेश. जांभिवली विरुद्ध सोनिवली नागेश दोन्ही टीमला विनंती असेल आपण टॉस साठी लगेच जायचं आहे. शॉट आपले इन फटका फसलाय. जेलची संधी छोटा यष्टीरक्षक पोहोचतोय, परंतु गोलंदाज आणि यष्टीरक्षकामध्ये ताळमेळ नव्हतं. धडक झाली, कॅच सुटली, चूक केली मैदानाच्या आत, परंतु आता ही चूक किती मोठी असणार येणारा वेळ आणि काळ सांगून जाईल सोनिवली टीमला, कारण की टॉप ऑर्डरचे फलंदाज आहेत. तिथनं
कोणता फलंदाज कधी चालेल हे सांगणं कठीण आहे. अगदी पावसाळी क्रिकेटमध्ये आपण पाहिलात रबर बॉलमध्ये सातत्यानं हाफ चान्स तुम्हाला फुल चान्स मध्ये करावा लागतो, कारण की चान्स या बॉलला खूप कमी होतात. अवे फ्रॉम द बॉडी या ठिकाणी चांगला चेंडू आहे. अगदी फलंदाजाच्या शरीरापासून दूर गोलंदाजी केली जाते. या ठिकाणी वेगळी रणनीती पाहायला मिळते गोलंदाजकडनं. अगदी भरपूर चांगल्या या ठिकाणी रणनीती घेऊन मैदानाच्या आत उतरलाय सोनेवली टीम, कारण की सोनेवली टीमला माहिती आहे इथनं 50 धावांचा बचाव करायचा आहे. त्यासाठी सातत्याने फलंदाजांपासून दूर चेंडू ठेवावे लागतील आणि तेच कामगिरी सध्या केली जाते. पुन्हा एकदा तशाच प्रकारे हा चेंडू, परंतु स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न करायचा होता. बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. लगातारचा हा दुसरा डॉट बॉल पाहायला मिळतोय. ओव्हरचा विचार केला तर श्याम या ठिकाणी चांगली गोलंदाजी करतोय. आतापर्यंत 4 बॉल अगदी फेकलेत, 1 विकेट, परंतु 1 धाव खर्च केली, 2 बॉल डॉट आले. चांगली कामगिरी मैदानाच्या आत करत असताना बिडिसगाव संघावरती दबावाचं कारण बनू शकतो श्याम. अगदी इथे देखील आपण पाहिलं तर मिडॉनला खेळाडू उपस्थित होते, परंतु चुकीची फील्डिंग. जिथे 1 धाव होती तिथनं 2 धावा पाहायला मिळाल्या. 2 धावसंख्येच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचते ती म्हणजेच 10 या धाव फलकावरती. पहिल्या ओव्हरमध्ये 7 धावा आल्या होत्या, त्यानंतर या ओव्हरमध्ये आतापर्यंत 3 धावा आल्यात. फुल टॉस बॉल, यू मिस बट आय विल डेफिनेटली हिट. फुल टॉस बॉल होता, सुवर्ण संधी होती. फुल टॉस बॉल तुम्ही कोणत्याही क्षेत्रात खेळू शकता. अगदी या ठिकाणी कव्हर मध्ये खेळण्याचा मनसुबा होता, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाही आणि डायरेक्ट हा बॉल यष्टांवरती अडलला धडक दिली आणि त्यानंतर परतावा लागेल फलंदाजाला डगआउट मध्ये. विकेटचा पतन, फलंदाज सागर बॅक टू द पॅव्हिलियन. षटक क्रमांक 3 गोलंदाज मयूर आणि पहिलाच बॉल मात्र ऑफस्टिकच्या बाहेर. पंचांचा डिसिजन व्हाईट बॉल. 11 धावा. शॉर्ट ऑफ बॉल हुक करण्याचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी फटका फसलाय. खेळाडू उपस्थित, परंतु शेवटच्या क्षणाला झेल ड्रॉप. कॅच या ठिकाणी सोडली आणि त्यानंतर आपण पाहू शकता मैदानाच्या आत दोन्ही फलंदाज सध्या तरी वेगाच्या सध्या तरी अतिशय वेगानं धावा कंप्लीट करतात. तब्बल 3 धावा पूर्ण केल्या जातात. तीन धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. तब्बल 14 धावा. यॉर्कर लेन, फटका चांगला आहे, खेळाडू उपस्थित, फिल्डिंग चांगली आहे, परंतु या ठिकाणी एकच धाव. नक्कीच सोनेरी टीम साठी सर्व काही सुरळीत चालू आहे. या ठिकाणी सर्व काही व्यवस्थित पाहायला मिळतोय. कोणत्याही प्रकारचा दबाव पाहायला मिळत नाहीये सोनेरी टीम वरती, परंतु तोच दबाव बेडिसगाव टीम वरती 50 धावा या ठिकाणी चेस करायच्या आहेत. इथे हा बॉल जणू काही हातातून निसटला की काय, आणि नक्कीच पंचांचा इशारा या ठिकाणी आमच्यापर्यंत पोहोचलाय. नो बॉल +1, 2 धावा धाव फलकावरती ऍड होतील. आणि नक्कीच आता पुन्हा एकदा आपण पाहू शकता फलंदाजाला आत्मविश्वास देण्याचं काम मात्र फ्री हिटचा बॉल करून जाईल.
फुल टॉस बॉल, परंतु या ठिकाणी प्रॉपर बॅटच्या रेडारमध्ये आला नाहीये. एक धाव तर कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न, रनआउटची संधी, परंतु या ठिकाणी 2च धावा पाहायला मिळतात. नक्कीच आता इथनं नक्कीच म्हणावं लागेल, आता मात्र पूर्णपणे जवळपास 80% मॅच मी तर म्हणेन हातामध्ये आहे, ती म्हणजेच सोनिवली टीमच्या. परंतु या ठिकाणी शपवून खेळण्याचा प्रयत्न, क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न होता, कोणत्याही प्रकारचा संपर्क नाहीये आणि इथनं विकेटचं पतन. फलंदाज बाद होतोय. हॅलो, तर नेक्स्ट मॅच 19 धावा आतापर्यंत झाल्या गेल्या मैदानाच्या आत. अजूनही 31 धावा संख्येची गरज आहे. ललित किती अजूनही या षटकातील 2 चेंडू शिल्लक असतील तर फास्ट खेळायचं आहे. जर 2 बिमर झाले असेल तर